हळूहळू सगळ्या गोष्टी दिसतील, पण ठीक आहे चला. तर बघा या ठिकाणी आपण आता जाऊयात पटकन पुढे. तर गणितामध्ये आपल्याला जर जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर आपण काय केलं पाहिजे? तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आपण बघतोय गणित भाग 1 चे बोर्ड परीक्षा 2026 च्या अनुषंगाने गणित भाग 1 साठी कुठले प्रश्न असे आहेत की जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येतात आणि कुठले प्रश्न असे आहेत की जे या वर्षीच्या परीक्षेला येऊ शकतात. तर मित्रांनो तुमच्या सोबत पुस्तक पाहिजे. पुस्तक आणि पेन किंवा पेन्सिल ठेवा शक्यतो, आणि मी जे प्रश्न तुम्हाला टिक मार्क करून देतोय ते प्रश्न मित्रांनो तुम्ही त्याला टिक करा आणि त्या प्रश्नांचा सराव करा. बघा सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट पुढे जाण्याच्या अगोदर या गणितामध्ये आपल्याला आपण जरा अनुक्रमणिका आपण बघून घेऊयात. अनुक्रमणिका कुठे गेली बाबा आपली? ये बाबा ये, लवकर ये, लवकर ये, लवकर गे, लवकर ये, लवकर ये. अरे बापरे, हा बघा इथं जरा तुम्ही नीट लक्ष द्या मित्रांनो या मुद्द्याकडे. आपल्याला कुठल्या चॅप्टरला किती मार्काचे प्रश्न विचारले जातात, कुठल्या प्रकरणावर गणित मॅथमॅटिक पार्ट 1 ला किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे महत्वाचं आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा जो पहिला चॅप्टर आहे, या चॅप्टरवर बोर्डाच्या परीक्षेला 12 मार्क्स 12 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टर वरती सुद्धा 12 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात. अरिथमेटिक प्रोग्रेशन हा जो चॅप्टर आहे यावरती 8 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात. फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरवर 8 मार्क्सचे. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी या चॅप्टरवरती 8 मार्क्सचे क्वेश्चन, आणि शेवटचा जो स्टॅटिस्टिक आहे या चॅप्टरवर 12 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात. अशा प्रकारे तुम्हाला कुठल्या चॅप्टरवर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे माहिती असणं गरजेचं आहे. तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या गोष्टी मित्रांनो नीट समजून घ्या, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये कुठल्या प्रकरणाला किती मार्क असतात हे जर कळालं तर आपल्याला तयारी करताना परीक्षेची जरा थोडंसं सोपं जाऊ शकतो. ठीक आहे, आता जरा पुढे जाऊयात. बघा पुढे आता प्रत्येक चॅप्टर वाईज आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आपण बघू. जसं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरवर आपल्याला माहिती आहे की जवळपास 12 मार्काचे क्वेश्चन्स विचारले जातात. पहिलं चॅप्टर आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तर या चॅप्टर मधले काही क्वेश्चन्स त्याच्यामध्ये बघा आहेत. यातला सगळ्यात पहिला बघा, काही सॉल्व्ह केलेले क्वेश्चन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बघा हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला दिसतोय 15x + 17y = या क्वेश्चन कडे जरा नीट लक्षात घ्या. 15x + 17y = 21 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एका वर्षी परीक्षेला आला होता. आता या क्वेश्चनच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपल्याकडे हे एक इक्वेशन आहे 15x + 17y = आपल्याकडे इक्वेशन आहे 21, आणि 17x + 15y = आपल्याकडे आहे 11. आता ही इक्वेशन्स दिलं जाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला असंही सांगितलं जाऊ शकतं की x + y ची व्हॅल्यू काढा. म्हणजे एकतर दोन पद्धतीने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकतर सॉल्व्ह करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जर x + y ची व्हॅल्यू जर तुम्हाला विचारली असेल तर सरळ या दोन इक्वेशनची ऍडिशन करायची. सरळ ऍडिशन करायची. इथं बघा x चा कोएफिशियंट 15 y ला गेलाय आणि y चा 17 x ला आलाय. तर या प्रकारचा प्रश्न विचारला जातो. सरळ दोघांची जर ऍडिशन केली तर 15 + 17 झालं 32x, 17 + 15 झालं 32y, आणि = या दोघांची सम पण 32. या सगळ्यांना 32 ने डिवाइड केलं ना x + y = 1 येतं. 32 × 1 = 32, 32 × 1 = 32, 32 × 1 = 32. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एकतर हा प्रश्न डायरेक्ट सॉल्व्ह करा असा विचारला जाईल, किंवा तुम्हाला विचारला जाऊ शकतो x + y ची व्हॅल्यू काढा किंवा x - y. मागच्या वर्षी x - y ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली. याच्यामध्ये आकडे बदलू शकतात बरं का, इकडे आकडे बदलू शकतात. 15x + 17y च्या ऐवजी तुम्हाला असं येऊ शकतो 5x + 3y = 8 आणि 3x + 5y = 16. आता इथे बघा x चा 5 y ला गेलाय, y चा 3 x ला आलाय. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला बऱ्याचदा विचारले जातात. ठीक आहे, त्यामुळे इथे लक्ष द्या. याच्यानंतर बघा प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 मध्ये हा जो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो, या ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन कडे सुद्धा लक्ष द्यायचंय. हा क्वेश्चन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. पुस्तकामध्ये जे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतात मित्रांनो त्याची जरा चांगली तयारी करून ठेवली पाहिजे आपण. ठीक आहे, यानंतर पुढे याच्यामध्ये बघा, याच्यातला जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे बघा. याच्यामध्ये माझ्या मते तुम्ही हा जो 7 आणि 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे जरा नीट लक्षात घ्या. हा 7 नंबरचा आणि 8 नंबरचा हे जे दोन क्वेश्चन्स आपल्याला दिसतात हे दोन क्वेश्चन्स आहेत, यांची जरा व्यवस्थित आपल्याला तयारी करायची. ठीक आहे, 99x + 101y = 499 आणि 101x + 99y = 501, आणि हा क्वेश्चन. ओके, या दोन्ही क्वेश्चनची तयारी करायची. हे दोन क्वेश्चन कधी कधी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलं जाऊ शकतं, किंवा x + y ची व्हॅल्यू आणि x - y ची व्हॅल्यू काढा. अशा प्रकारे इथं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. जसा प्रश्न विचारला जाईल तसं आपल्याला इथं उत्तर लिहायचं. ओके, हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे.
आणि त्याच्यानंतर मित्रांनो या चॅप्टर मध्ये आपल्याला ग्राफिकल मेथड ही खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ग्राफिकल मेथडवरती आपल्याला 100% प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ग्राफिकल मेथडकडे जरा लक्ष द्यायचंय. त्या ग्राफिकल मेथडच्या संदर्भात प्रॅक्टिस सेट 1.2 चा जर तुम्ही विचार केला तर या 1.2 मध्ये आपल्याला बघा हा जो पहिला जो क्वेश्चन आहे ना मित्रांनो, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, हा टेबल तुम्हाला बनवायला प्रश्न येतो. त्यामुळे टेबल कसा बनवायचा हे थोडंसं शिका. अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कला 100% येणार आहे. त्याच्यामुळे याची थोडीशी तयारी करायची आहे. आणि हा जो तुमच्याकडे सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे, ग्राफिकल मेथडने लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करा. तर ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करताना हा पहिला क्वेश्चन आणि हा तिसरा क्वेश्चन, या 2 क्वेश्चनची तयारी करा. या 2 क्वेश्चनची तयारी अशी करायची ना मित्रांनो, की या टाईपचा कुठलाही प्रश्न आला तरी तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. अशा प्रकारे या 2 क्वेश्चनची तुम्ही तयारी करायची आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊ. ग्राफिकल मेथड झाली. ग्राफिकल मेथड झाल्यानंतर पुढचा जो आपला एक क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट आहे, त्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला क्रेमर्सचा जो रूल आहे त्यावर आधारित तो प्रॅक्टिस सेट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये बघा सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन. आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट मधलेच काही एक्झाम्पल तुम्हाला सांगतो म्हणजे गडबड नको. बघा इथे बघा याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय की हा बघा यातला तुम्ही हा जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे याच्यातले सगळे क्वेश्चन करा, कारण सिंपल क्वेश्चन आहे. ओके, कारण या प्रकारचा प्रश्न 100% येतो. बघा इथे तुम्हाला आकडे बदलून येतील पण क्वेश्चन येतो. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. 1 किंवा 2 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो दरवर्षी. कधी कधी मल्टिपल चॉईसला विचारला जातो, कधी कधी 1 मार्क्सला विचारला जातो, कधी कधी 2 मार्काची ऍक्टिव्हिटी बेस असेल किंवा थेट 2 मार्काला प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे या प्रश्नाकडे जरा आपल्याला नीट व्यवस्थित गांभीर्याने बघायचंय. पुढचा बघा हा जो थर्ड नंबरचा जो तुमचा क्वेश्चन आहे, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन क्रेमर्स रूल. त्याच्यातला पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन या 2 क्वेश्चनची तयारी करा. पण हे 2 क्वेश्चन असे करा की या टाईपचा कुठलाही प्रश्न आला तरी मला सॉल्व्ह करता आला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्यायचं की क्रेमर रूल 100% 3 मार्काला आता विचारला जातो. गेल्या 4 परीक्षांमध्ये जर तुम्ही बघितलं तर गेल्या 4 परीक्षांमध्ये जवळपास लागोपाठ क्रेमर्सचा रूल विचारला गेलेला आहे 3 मार्काला. किंवा इथं कधी कधी तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतो की हे इक्वेशन क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व्ह करण्यासाठी डी ची व्हॅल्यू काढा किंवा डीएक्स ची व्हॅल्यू काढा किंवा डीवाय ची व्हॅल्यू काढा. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे याच्या तयारीत राहायचं. क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूल नंतर मित्रांनो इथे बघा जे सॉल्व्ह एक्झाम्पल आहे, पेज नंबर तुम्ही बघा 17. पेज नंबर 17 वरचा हा जो सॉल्व्ह एक्झाम्पल आहे 4/x + 5/y या टाईपचा एक्झाम्पल या वर्षी येऊ शकतो. खूप वर्ष झालेत आला नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे जरा थोडंसं लक्ष द्यायचं. या प्रकारचा प्रश्न या वर्षी येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे सॉल्व्ह एक्झाम्पल मधला हा एक करा आणि त्याचबरोबर सॉल्व्ह एक्झाम्पल मधला हा एक क्वेश्चन करा. हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह एक्झाम्पल मधली करा. यातला हा क्वेश्चन जो आहे मला सेकंड नंबरचा हा जास्त वाटतोय शक्यता. या क्वेश्चनला जरा नीट लक्ष द्या. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या टाईपचा एक क्वेश्चन आपण केला पाहिजे कारण प्रत्येक टाईपचे क्वेश्चन खूप महत्वाचे. त्यातला हा क्वेश्चन. यानंतर पुढे बघा पुढचा आता या प्रॅक्टिस सेट मध्ये जर बघितलं तर या प्रॅक्टिस सेट मधला तुम्ही हे शेवटचे तिसरा आणि चौथा हे 2 क्वेश्चन जे आहेत ते करा. दोघांपैकी एक जर आला तर खूप चांगलं काम आहे. कारण या टाईपचे क्वेश्चन यावर्षी येण्याची शक्यता आहे मित्रांनो. कारण बरीच वर्ष झाले आलं नाहीये. त्याच्यामुळे यावर्षी जरा थोडेसे याच्याकडे लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 कडे जास्त लक्ष द्या. कारण 4 मार्काला तुम्हाला थेट प्रश्न तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे 4 मार्क जे आहेत इथे 4 पैकी 4 मार्क आपल्याला पडले पाहिजेत. त्यामुळे आपल्याला इथं जरा व्यवस्थित नीट लक्ष द्यायचं. आता आपण पुढे जाऊ थोडंसं. पुढचा बघा प्रॅक्टिस सेट. पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये इथं तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम आहेत. पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये वर्ड प्रॉब्लेम आहेत जास्त. तर या वर्ड प्रॉब्लेम मध्ये पुढे गेला बाबा हा. तर हा बघा 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे तुमचा याच्यामध्ये पेज नंबर बघा मी सांगतो 23. पेज नंबर 23 वरचा हा क्वेश्चन याच्याकडे जरा लक्ष द्या. हा बोट वाला क्वेश्चन, हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, हा बोट वाला. या क्वेश्चन कडे जास्त लक्ष द्या. 3 किंवा 4 मार्काला शक्यतो जास्तीत जास्त तुम्हाला येऊ शकतो क्वेश्चन हा. अ बोट ट्रॅव्हल 16 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन अ 6 hour. तर या प्रकारचा हा जो क्वेश्चन आहे याच्याकडे थोडंसं जास्त आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. यानंतर डायरेक्ट आपण जाऊयात आपला प्रॉब्लेम सेट जो आहे त्या प्रॉब्लेम सेटकडे. हा प्रॉब्लेम सेट कुठे गेला. हा आणि हा एक क्वेश्चन, हा क्वेश्चन बऱ्याचदा या टाईपचा क्वेश्चन येऊन गेलाय. त्याच्यामुळे हा एक क्वेश्चन जो आहे सॉल्व्ह एक्झाम्पल मधला त्याच्याकडे लक्ष द्या. बघा सॉल्व्ह एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. सॉल्व्ह एक्झाम्पल मधले क्वेश्चन बऱ्याचदा येतात आणि आपण या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे सॉल्व्ह एक्झामकडे मित्रांनो एक्झाम्पलकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. या टाईपचे क्वेश्चन्स बऱ्याचदा विचारले जातात सॉल्व्ह एक्झाम्पल मधले, ते जरा बघा. ओके, आता पुढे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन बघा 1.5 प्रॅक्टिस सेट मध्ये हा एक क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. कंप्लीट द फॉलोइंग.
हा जो तुम्हाला 3 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो, कारण इथे ऍक्टिव्हिटी बेस्ड टाईप क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे या क्वेश्चन कडे जरा लक्ष द्या. हा 3 मार्काला आपल्याला क्वेश्चन आला तर येऊ शकतो. ठीक आहे. याच्यानंतर इथं जर खाली बघितलं तर या खालीमध्ये आपण बघितलं तर खाली तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये हा 6 नंबरचा क्वेश्चन, याच्याकडे जरा लक्ष द्या. हा आला तर डायरेक्ट 4 मार्काला येऊ शकतो. ठीक आहे. तर हे काही क्वेश्चन्स आहेत. पण तुम्हाला सांगतो की वर्ड प्रॉब्लेमची तयारी जरा वेगळी व्यवस्थित करा. वर्ड प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, त्याची काय नेमकी स्ट्रॅटेजी असते, यावरती आपण आपल्या युट्यूब वरती चर्चा केलेली आहे. युट्यूब वरती बऱ्याचशा व्हिडिओज यावरती आपण बनवल्यात. आता पुढे जाऊयात आपण. पुढचा जर आपण प्रॅक्टिस सेट 1 बघितलं तर या प्रॅक्टिस सेट मधले काही क्वेश्चन्स तुम्हाला मी सांगतो, प्रत्येक प्रॅक्टिस सेट मधले जे तुमच्याकडे हे क्वेश्चन्स आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन, हे सगळ्या प्रॅक्टिस सेट मधले व्यवस्थित करा. कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपल्याला बऱ्याचदा विचारले जातात. ओके. आणि बऱ्याचदा जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातात ते याच्यातलेच असतात, तुमच्या प्रॉब्लेम सेट मधलेच असतात. 4 मार्काला आपल्याला येतात. म्हणजे पहिला जो क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 1A मध्ये हे सगळे प्रश्न असतात, त्याच्यामुळे हे करा. पण यातला जास्तीत जास्त बघा, हा प्रश्न 4 वेळा आलाय बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत, 4 वेळा. तर 1 मार्काला येतो. या प्रश्नाची तयारी मित्रांनो अशी करायची ना, या टाईपचा कुठलाही प्रश्न आला तरी आम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन बघा, हे सगळे क्वेश्चन आहेत ना येऊन गेले, सगळे येऊन गेलेत परीक्षेला. हा पण येऊन गेला. हे 4चे 4 प्रश्न परीक्षेला येऊन गेलेत. त्यामुळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण सगळेच केले पाहिजे. ते जरा थोडंसं लक्ष द्या. बाकी तुम्ही प्रॉब्लेम सेट मधला काय नाही केलं तरी चालेल. पुढे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन जो दुसरा चॅप्टर आहे ना, या चॅप्टर वरती सुद्धा जवळपास आपल्याला किती 12 मार्काचे क्वेश्चन्स, 12 मार्क्सचे क्वेश्चन्स मित्रांनो विचारले जातात. तरी आणि याच्यामध्ये बघा प्रॅक्टिस सेट 2.1 इतका महत्वाचा आहे ना, याच्यातले 2-3 प्रश्न परीक्षेला विचारले जातात. या टाईप वरती, या बेसवरती 2-3 प्रश्न प्रॅक्टिस सेट, कारण यामध्ये बऱ्याच प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. बघा प्रत्येक टाईपचा क्वेश्चन विचारला जातो 100%. पहिली गोष्ट, डिसाइड द फॉलोइंग इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे कुठला इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते डिसाइड करा. या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो, त्यामुळे याची पण तयारी ठेवा. इथे तुम्हाला कम्पेअर विथ ax² + bx + c अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी, हा प्रश्न पण 100% विचारला जातो. त्याच्यानंतर डिटरमाइन द वेदर द व्हॅल्यू गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, हा पण करणं गरजेचं आहे. आणि हे 5वा आणि 6वा या दोघांपैकी एक प्रश्न तर खूप वेळा आलेला आहे. 5th आणि 6th नंबरचा जो क्वेश्चन आहे, या दोघांपैकी एक क्वेश्चन 100% खूप वेळा येऊन गेलाय. त्याच्यामुळे या 5व्या 6व्या क्वेश्चन कडे अशा प्रकारे लक्ष द्यायचं की या प्रकारचा प्रश्न तुम्हाला 2 मार्काला येतो. ओके. मागच्या वर्षी पण आला होता प्रश्न, एका वर्षी तर हा प्रश्न 3 मार्काला आला होता. 2020च्या का कुठल्या तरी एक्झामला 2022 ला हा प्रश्न 3 मार्काला आला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मध्ये. त्यामुळे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रॅक्टिस सेटच खूप इम्पॉर्टंट आहे. या प्रॅक्टिस सेट मधले मिनिमम 2 एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेटवर आधारित आपल्याला विचारलेच जातात. त्याच्यामुळे हा प्रॅक्टिस सेट मित्रांनो कधीच तुम्ही याला बाजूला ठेवू नका, खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पुढचे 3 प्रॅक्टिस सेट. पुढचे जे काही आपले 3 प्रॅक्टिस सेट आहेत ना, प्रॅक्टिस सेट 2.2. आता 2.2 मध्ये काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचे फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड कुठला पण पेपर घ्या, कुठली पण क्वेश्चन पेपर घ्या, 2 मार्काला तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड प्रत्येक वर्षी विचारला गेलाय. कुठली सुद्धा असू द्या, प्रत्येक वर्षी एव्हरी इयर तुम्हाला 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला गेलाय. त्यामुळे याच्यातल्या कुठल्या तरी 2 प्रश्नांची तयारी चांगली ठेवा. 2-3 प्रश्नांची, 1-2 क्वेश्चन नंबर 5, हे जे काही क्वेश्चन्स आहेत 2-3 आणि हा 7 नंबरचा, याची जरा तयारी ठेवा. कारण या प्रॅक्टिस सेट मधला म्हणजे तुम्ही ही सगळी क्वेश्चन करताय, सगळ्या क्वेश्चन करण्यापेक्षा तुम्ही एक क्वेश्चन असा करा या प्रॅक्टिस सेट मधला की मला या प्रकारचा कुठलाही क्वेश्चन आला तरी मला त्याचा आन्सर सांगता आलं पाहिजे, मला त्याचा आन्सर काढता आला पाहिजे, मला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करता आलं पाहिजे. हे सगळे क्वेश्चन करण्यापेक्षा फॅक्टरायझेशन मेथडने कुठला इक्वेशन कसा सॉल्व्ह करायचा ती मेथड जरा आपण नीट समजून घेतली पाहिजे. ओके. या प्रॅक्टिस सेट मधले प्रॅक्टिस सेट 2.2, 2.3 आणि 2.4 याच्यामधले ना प्रत्येकामधले 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह केली पाहिजे. जसं की सॉल्व्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ही मेथड खूप महत्वाची आहे, पण या मेथडवरती आतापर्यंत एकदाच प्रश्न विचारला गेला होता माझ्या माहितीनुसार. त्याच्यामुळे यावर्षी विचारला गेला तर तुम्ही पहिला आणि चौथा या 2 प्रश्नांचा थोडासा सराव करा. तर दोघांपैकी एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा या टाईपचा प्रश्न येऊ शकतो. पण कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड कडे थोडंसं लक्ष द्या. आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मेथड मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय असेल तुम्हाला या पेपरमध्ये, सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड कुठली तर ही फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड प्रत्येक वर्षी कुठला पण पेपर घ्या, प्रत्येक वर्षी 3 मार्काला मित्रांनो तुम्हाला फॉर्म्युला, युजिंग फॉर्म्युला, हा प्रश्न करा, हा प्रश्न करा, हा प्रश्न करा, युजिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडने कुठलाही इक्वेशन सॉल्व्ह करा, हा प्रश्न तुम्हाला आतापर्यंत खूप वेळा येऊन गेलाय. त्यामुळे फॉर्म्युला मेथड मित्रांनो करा, इतक्या चांगल्या प्रकारे करा ना, मला इथं 3 पैकी 3 मार्क मिळालेच पाहिजे. 3 मार्काला तुम्हाला 100%
फॉर्म्युला मेथड विचारली जाते, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. आता मी तुम्हाला पुढे नेतो थोडस. सगळ्या प्रश्नांना व्यवस्थित टिक करायचं मित्रांनो. मी जे प्रश्न सांगतोय ते सगळे महत्वाचे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. मित्रांनो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढा. बघा, डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac. इथं तुम्हाला एक प्रश्न फिरून विचारला जातो, कसा? डिस्क्रिमिनंटच्या ऐवजी म्हणतील फाइंड द व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac. फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac असा पण क्वेश्चन येऊ शकतो डिस्क्रिमिनंटच्या ऐवजी. पण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायला प्रश्न तुम्हाला येईलच. आणि लक्षात घ्या, याचं इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस 10x मायनस 7 इज इक्वल टू 0. चला, हे इक्वेशन बदलू शकतो. हे इक्वेशन कुठलंही येऊ शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या आणि नंतर मग बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. एकदम सोपा आहे. हा प्रश्न जो आहे ना तो नीट करा. त्याच्यानंतर हा दुसरा क्वेश्चन बघा, डिटरमाइन. हा क्वेश्चन पण त्या दोघांपैकी एक तर तो फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट किंवा डिटरमाइन नेचर ऑफ द रूट. या दोघांपैकी एक क्वेश्चन 100% तुम्हाला विचारला जातो. नेचर ऑफ द रूट. तर नेचर ऑफ द रूटची पण तयारी ठेवायची आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची पण तयारी ठेवायची. नेचर ऑफ रूट केव्हा काढू शकतो? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढल्यानंतरच नेचर ऑफ रूट काढता येतो. दोघांपैकी एक प्रश्नाची आपल्याला तयारी ठेवायची आहे. हे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पलच व्यवस्थित करा. प्रॅक्टिस सेट कधी कधी नाही बघितलं तरी चालेल, पण सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल जरी बघितले तरी तुमचं काम झालं. यातलं बघा, हे एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय पेज नंबर 45 वरचं, त्याच्याकडे एक लक्ष द्या. 3 नंबरचं हे आलं तर लय भारी काम होईल. याच्यानंतर पुढे बघा, हा एक क्वेश्चन आहे, फाइंड द अल्फा. बघा, अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढता आला पाहिजे. या प्रकारचा क्वेश्चन आला नाही मित्रांनो अजून, त्यामुळे यावर्षी हा क्वेश्चन येऊ शकतो. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय? मायनस बी अपॉन ए. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला सी अपॉन ए. तर बघा, सॉल्व्ह एक्झाम्पलच आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं पडेल. कुठल्याही प्रश्नाची उत्तरं शोधायची आवश्यकता नाहीये. मी जे प्रश्न सांगतोय मित्रांनो तेवढे केले ना तुम्ही आरामात पास व्हाल. तुम्हाला चांगले मार्क पडतील एकदम आरामात. पुढचा बघा, वा 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 भाई साहब, ये किधर था इतना टाइम. हा क्वेश्चन करा. याच्याकडे लक्षात घ्या, आयएमपी क्वेश्चन आहे. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काढा. एकदम इम्पॉर्टंट आहे. या व्हॅल्यू काढायला तुम्हाला यावर्षी प्रश्न आला तर 3 मार्काला येऊ शकतो. आणि याच्यामध्ये एक प्रश्न असाही ऍड होऊ शकतो, अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब. अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब पुस्तकामध्ये नाही, पण हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, या प्रश्नाकडे आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचंय. मी जे प्रश्न सांगतोय खूप इम्पॉर्टंट आहे. या टाईपचेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार. ठीक आहे. आता थोडस पुढे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन बघा, जगामगा पुढच्या प्रश्नाकडे बघा. मित्रांनो, अजून एक प्रश्न आहे, जो प्रश्न खूपदा येऊन गेलाय. ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्याकडे जरा लक्ष द्या. हा प्रश्न 2 मार्काला आहे. रूट्स आर -7 -3. मित्रांनो, रूट दिले असाल तुम्हाला रूट, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा. तुमच्याकडे जर रूट असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा. हा प्रश्न 100% विचारला जातो. इथं आकडे बदलतील. -3 च्या ऐवजी 3 येतील, 4 8 येतील, 1/2 1/2 येतील, 8 9 येतील. भाऊ, आकडे बदलतील. गणिताची तयारी अशी करा ना, आकडा बदलला तरी मला ते गणित सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आकडे बदलू दे, काही होऊ दे, मी ते गणित सॉल्व्ह करेल. आकडे बदलले तरी चालतील, पण गणित तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन हा क्वेश्चन एक येऊ शकतो. आता आपण प्रॅक्टिस सेट मधली काही एक्झाम्पल बघूयात. आता प्रॅक्टिस सेट मधले बघा, मी तुम्हाला सांगतो, या प्रॅक्टिस सेट मध्ये काय करा. या प्रॅक्टिस सेट मधलं फक्त आता या प्रकारचे एक्झाम्पल मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते. मग तुम्ही आता काय करा, फक्त 5th नंबरचा 7 नंबरचा क्वेश्चन जो आहे हा प्रॅक्टिस सेट मधला करा. बाकी काय टेन्शन घेऊ नका. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जो तुमचा हा जो सेकंड चॅप्टर आहे त्याच्यातले काही क्वेश्चन बघतो. आणि शेवटचा जो प्रॅक्टिस सेट आहे याच्यामधला, तो प्रॅक्टिस सेट कुठला, तर बघा, हा एक क्वेश्चन सॉल्व्ह एक्झाम्पल मधला ट्रेनचा. इम्पॉर्टंट. किती मार्काला आहे भाऊ? 4 मार्काला क्वेश्चन सॉल्व्ह एक्झाम्पल मधला. नीट बघा. अ ट्रेन ट्रॅव्हल्स 360 किलोमीटर विथ युनिफॉर्म स्पीड. 360 किलोमीटरच्या स्पीडने जात असेल तर बाबा तिचा काय तो प्रश्न, जरा नीट बघा याच्याकडे. हा प्रश्न जरा थोडासा नीट करा. या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. आणि याच्यामधला जो आहे ना, हा मधुसूदन वाला बाबा, मिस्टर मधुसूदनकडे बाग आहे संत्र्याची. हा 3 नंबरचा क्वेश्चन. याच्याकडे थोडं लक्ष द्या. ठीक आहे. 3 नंबरचा क्वेश्चन. आणि त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं हा 10 नंबरचा क्वेश्चन, 3 नंबरचा क्वेश्चन आणि 9 10. मित्रा, 9 नंबरचा क्वेश्चन खूप वेळा येऊन गेला. 9 आणि 10. तर हे 2 जरा क्वेश्चन थोडेसे बघा. ओके. आणि हा 8 नंबरचा एक क्वेश्चन. 8 9 10 एवढे क्वेश्चन याच्यातले जरा बघून जा. आणि पुढे जर आपण आणि हा एक हा घेतला मगाशी. आणि मी सांगितलंय तुम्हाला की जे प्रश्न तुमच्या प्रॉब्लेम सेट मध्ये जे तुमचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ना, तर ते सगळे आपण करणं गरजेचं आहे. आता पुढचे बघा,
आता यातले जर तुम्ही क्वेश्चन करायला गेला तर याच्यातलं तुम्हाला काय काय करा सांगतो. याच्यामध्ये बघा हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्हाला फाइंड एम वाला हा क्वेश्चन एकदा मागच्या वर्षी परीक्षेला येऊन गेलाय, त्याच्यामुळे यावर्षी जरा त्याची शक्यता कमी आहे. पण याच्यामध्ये जवळपास तुम्हाला डिफरंट बिटवीन स्क्वेअर ऑफ टू नंबर्स, हा बघा 12 नंबरचा जो क्वेश्चन आहे, हा जरा याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आपण. ओके. आणि त्याच्यानंतर हा 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे. ओके. आणि हा एक क्वेश्चन. ठीक आहे. तर आता मित्रांनो हे जे काही क्वेश्चन तुम्हाला सांगितले तर ते करा प्रत्येक टाईपचे. आणि हा 9 नंबरचा क्वेश्चन एक करा बरं का, हाच मी शोधत होतो की सम ऑफ टू रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 अँड देअर क्यूब इज 35, फाइंड द इक्वेशन. हा जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 3 मार्काला किंवा 4 मार्काला येऊ शकतो, एका वर्षी आला होता. ठीक आहे. पुढे जाऊ थोडंसं. 3rd नंबरचा चॅप्टर अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मित्रांनो अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा जो चॅप्टर आहे, याच्यावर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला 8 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात. किती मार्काला? 8 मार्क्सला. त्यामुळे इथे तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट बघण्यापेक्षा बघा मी तुम्हाला प्रत्येक टाईपचा एक एक क्वेश्चन तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये हा बघा इथे एक क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज एपी, म्हणजे कुठली सिक्वेन्स एपी आहे आणि कुठली नाही हे ओळखायला या 1 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे इथं तुम्हाला या काही प्रश्नांची तयारी करा, याच्यातल्या काही क्वेश्चन्सची तयारी करा की तुम्हाला हे समजलं पाहिजे कुठली अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे कुठली नाही. एवढी सगळी गणितं नका, यापैकी एखाद दुसरं एक्झाम्पल असं करा की बाबा मला जमलं पाहिजे की अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते मला ओळखता आलं पाहिजे, हे थोडंसं ओळखा. त्याच्यानंतर बघा राईट अँड एपी या प्रकारचा क्वेश्चन येतो. हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी, हा प्रश्न खूप वेळा येऊन गेला. मग याच्यातला तुम्ही 1-2 क्वेश्चन करा. इथे तुम्हाला एक असा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, इथं 2 प्रकारचे प्रश्न आहेत. पहिली गोष्ट राईट अँड एपी असा प्रश्न येऊ शकतो किंवा राईट द फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एपी असा येऊ शकतो. दोघांना हीच मेथड वापरायची, त्यामुळे याच्याकडे थोडंसं लक्षात घ्या. त्याच्यानंतर फाइंड द कॉमन डिफरन्स, हा एकदम सोपा आहे, याच्याकडे काय तुम्हाला येत असेल जास्त टेन्शन घेऊ नका. त्यानंतर पुढे बघा, हा पुढचा एक हे बघा आता याच्यामध्ये सॉल्व एक्झाम्पल जे आहे ते जे मी तुम्हाला आता सांगतोय त्याच्याकडे नीट लक्षात घ्या. जरा पाणी पिऊ पहिला. बघा इथे इथे याच्यामध्ये हा पहिला जो क्वेश्चन तुम्हाला दिसतोय सॉल्व एक्झाम्पल मधला, फाइंड टीएन फॉलोइंग एपी मध्ये तुम्हाला टीएन काढायचा आहे. ओके. अँड देन 13 टर्म, हा क्वेश्चन जरा बघा. त्याच्यानंतर विच टर्म ऑफ द फॉलोइंग एपी इज 560, विच टर्म, कुठली टर्म 560 येईल, हा आकडा बदलू शकतो. 560 च्या ऐवजी 68 येतील, 49 येतील, 820 येतील, काहीतरी आकडा येईल, पण हा क्वेश्चन राहणार मित्रांनो. हा थोडासा वेगळा आहे, याच्याकडे जरा बघा. त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे 2, तिसरा आणि चौथा, 3rd नंबरचा आणि 4th नंबरचा क्वेश्चन, हे जे सॉल्व एक्झाम्पल आहेत ना मित्रांनो हे बघा, कारण या टाईपचे क्वेश्चन परीक्षेला येतात. आणि मग आपण म्हणतो की पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न आले. भाऊ पुस्तकाच्या बाहेरचे नसतात, सॉल्व एक्झाम्पल मधले बरेचसे क्वेश्चन्स असतात आणि त्यातल्या आकडे बदलू येतात. चेक 301 इज इन द सिक्वेन्स, बघा असा एक प्रश्न विचारला जाईल. इथे आकडा बदलेल, इथे आकडा बदलेल, प्रश्न तोच राहणार आहे. आता थोडंसं या ठिकाणी पुढे जाऊयात. आता याच्यानंतर आपल्याला आपण बघा थोडंसं पुढे याच्यामध्ये बघा, इथे बघा, इथे तुम्हाला सांगतो की हे जे 5 क्वेश्चन्स आहेत ना, 5 क्वेश्चन सेम आहेत, सेम नाही 2, 3, 4, 5 4 क्वेश्चन सेम आहेत. प्रत्येक प्रकारचा क्वेश्चन बोर्डाला येऊन गेला 4 प्रकारचा. फक्त तुम्हाला काय करायचं या प्रश्नामध्ये, इथं काढायचे तुम्हाला 20th टर्म, 24th टर्म, 19th टर्म, 27th टर्म, म्हणजे nth टर्म काढायचा प्रश्न 100% येतो. nth टर्म काढा, या प्रश्नाची तयारी तुम्हाला करायची. एक जरी प्रश्न तुम्ही याच्यातला जर सॉल्व्ह केला तरी तुम्हाला त्या प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे. कुठलाही क्वेश्चन फिरून देतील, 5 देतील, 8 देतील, 11 देतील, 14 देतील आणि सांगितलं जाईल T20 काढा, T25 काढा, T29 काढा किंवा 29 टर्म काढा. या प्रकारच्या प्रश्नांची थोडीशी तयारी करायची आपल्याला, हे येतात. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बघा, हा जो 10th नंबरचा जो क्वेश्चन आहे, 10th नंबरचा, या 10th नंबरच्या क्वेश्चन कडे बघा. इथे बाकी काय आवश्यकता नाही. आता थोडस आपण पुढे जाऊयात. हा बघा एक राहिला ना आपला 7th नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन आपल्याला 3 किंवा 4 मार्काला, 3 मार्क किंवा 4 मार्क याच्याकडे जरा लक्षात घ्या. 11 टर्म वगैरे दिले किंवा या प्रकारचा प्रश्न आकडा बदलून येऊ शकतो. मी आधीच सांगतोय, या प्रकारचा प्रश्न आकडा बदलून सुद्धा येऊ शकतो, कारण सॉल्व एक्झाम्पल मध्ये पण अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. चला पुढचा जो क्वेश्चन आहे, पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एसएनच्या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे, तर तो आपण जरा बघूयात. याच्यामध्ये बघा, फाइंड द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर, हा प्रश्न एका वर्षी येऊन गेला. हा प्रश्न येऊ शकतो.
हा प्रश्न काय इम्पॉर्टंट आहे माहितीये का? एका वर्षी प्रश्न विचारला होता, फाइंड द सम ऑफ फर्स्ट एन इव्हन नॅचरल नंबर. आता फक्त नॅचरल नंबर आहे. इथे ह्या नॅचरल नंबर पेक्षा इव्हन नॅचरल नंबर वाला प्रश्न विचारला जाईल किंवा ऑड नॅचरल नंबर असा प्रश्न विचारला जाईल. त्याच्यामुळे हा किंवा हा या दोघांपैकी एक येऊ शकतो आणि इथं इव्हनच्या जागेवरती ऑड होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. हा, आता पुढे जाऊ थोडस. हे बघा, फाइंड द फर्स्ट ऑफ एन ऑड नॅचरल नंबर. आला ऑड नॅचरल नंबर वाला. या तिघांपैकी एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. आता पुढे बघा, इथे आपल्याकडं याच्यामधलं काय करा, याच्यामध्ये बघा, हा जो तुमचा 4th नंबरचा क्वेश्चन आहे आणि 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, या दोघांकडे थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर 3rd 4th नंतर हा 6 नंबरचा एक क्वेश्चन. 6 नंबरचा क्वेश्चन यावर्षी येऊ शकतो. बरीच वर्ष त्याला आलं नाही, पण एका वर्षी बोर्डाच्या पेपरला आला होता. त्याच्यामुळे याच्याकडे जरा थोडंसं लक्ष द्या. आणि याच्यातला जर एखादा प्रश्न आला तर याच्यामधला बघा, याच्यामध्ये ऍक्च्युली तसं बघायला गेलं ना 7, 8, 9 हे तिन्ही क्वेश्चन महत्वाचे आहेत. पण त्यातल्या त्यात जर करायचा झाला तर 8 आणि 9 नंबरचा क्वेश्चन करा. या दोघांपैकी यावर्षी एखादा प्रश्न आपल्याला पडला जाऊ शकतो. ठीक आहे. तर आता थोडंसं पुढे जाऊयात. चला, या ठिकाणी बरीच मुलं आपल्या सोबत जोडली गेलेली आहेत. माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, शाळांच्या ग्रुपला शेअर करा आपल्या, म्हणजे जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे इम्पॉर्टंट प्रश्न पोहोचतील. आणि तुम्ही पेन वही सोबत असायला पाहिजे तुमची. हा, आता याच्यामध्ये बघा, याच्यात जर तुम्ही विचार केला, इथे याच्यामध्ये बघा सॉल्व एक्झाम्पल आहेत काही, तर याच्यात आपण जरा थोडंसं बघूया. आता बघा, एक सांगतो तुम्हाला, एक क्वेश्चन आहे याच्यातला जो खूप इम्पॉर्टंट आहे. हा बघा, कुठे गेला रे बाबा तो. हा बघा, हा अनवर सेव्ह सम अमाऊंट. बघा, हा एक क्वेश्चन आहे. याच्याकडे जरा लक्षात घ्या. तो सेव्हिंग करतोय सम अमाऊंट एव्हरी मंथ इन फर्स्ट 3 मंथ. ही सेव्ह 200, 250, 300 रिस्पेक्टिव्हली. इन विच मंथ विल ही सेव्ह 1000 रुपीज. ह्या क्वेश्चन कडे लक्षात घ्या. लक्ष द्या जरा. 3 मार्काचा क्वेश्चन आहे जो आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा जर आपण मुद्दा बघितला तर याच्यामध्ये बघा, इथे आपल्याकडे हा एक प्रश्न जो आहे तो लक्षात घ्या. इक्वेशन नंबर 5 मधला हा एक येऊ शकतो. हा 5 नंबरचा क्वेश्चन, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि आता डायरेक्ट प्रॉब्लेम सेट मध्ये बघा, तुम्हाला सांगतो, हा जो क्वेश्चन आहे, अ मॅन बॉरोज, या क्वेश्चन कडे जरा लक्ष द्या. याच्यामध्ये थोडासा चेंज होऊ शकतो. मॅन बॉरोज 800च्या ऐवजी आकडे बदलतील. 8000च्या ऐवजी बदलेल, किंवा या मॅनच्या ऐवजी मॅनचं नाव पण येईल, रमेश बॉरोज, किंवा अ फार्मर बॉरोज, फार्मर येऊ शकतो. हा थोडासा बदलून येऊ शकतो. ठीक आहे. एवढं जरा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडं हा एक क्वेश्चन आहे, सचिनचा एक क्वेश्चन आहे. या सचिनच्या क्वेश्चन कडे लक्ष द्या. ठीक आहे. आता थोडासा पुढे जाऊ. आणि हा कारगिलवाला 5 नंबरचा क्वेश्चन, याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे दुसरा, तिसरा आणि 5वा प्रश्न या प्रॅक्टिस सेट मधला जास्त महत्वाचा आहे. यांच्याकडे जरा थोडं आपण लक्ष दिलं पाहिजे अभ्यास करत असताना. आता प्रॉब्लेम सेट मध्ये मी तुम्हाला बोललो एमसीक्यू सगळेच करायचे, आणि एमसीक्यू नंतर बाकी बघा, याच्यामधले तुम्हाला काही क्वेश्चन्स वरती आपण चर्चा करू. याच्यामधला बघा, प्रॉब्लेम सेट मधला हा 9th नंबरचा क्वेश्चन, याकडे थोडं लक्ष द्या. आणि हा एक क्वेश्चन बघा, या क्वेश्चन मध्ये आकडे बदलून हा क्वेश्चन आला होता. आणि 12 नंबरचा क्वेश्चन आणि 13 नंबरचा क्वेश्चन, 11, 12 आणि 13, आणि एक 10, 9, 10, 11, 12, 13 याच्यापैकी एक क्वेश्चन 4 मार्क्सला आपल्याला येऊ शकतो. कारण अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर जरी 8 मार्क्सला असला तरी बोर्डाच्या परीक्षेला जास्तीत जास्त वेळा 4 मार्काचा क्वेश्चन याच्यामधलाच विचारला गेलेला आहे, हे लक्षात घ्या. ओके. हा प्रश्न पण बऱ्याचदा विचारला गेलेला आहे, आणि हा प्रश्न एका वर्षी विचारला गेला होता. इथे बघा, याच्यात आकडे बदलतात. इथे ACBC 2A 2BA असे आकडे आहेत ना, ABC आकडे आहेत. कधी कधी PQR पण देऊ शकतात. म्हणजे इथे बघा ना, इथे तुम्हाला सांगतो, फर्स्ट टर्म A आहे, सेकंड टर्म B आहे, आणि थर्ड टर्म C आहे. मग त्याच्याऐवजी तुम्हाला XYZ येऊ शकतं, किंवा PQR येऊ शकतं. म्हणजे आकडे थोडेसे बदलतील. अल्फाबेट बदलून हा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या क्वेश्चन्स कडे आपल्याला जरा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. चला, आता पुढे जाऊ. थोडंसं पुढचे काही क्वेश्चन्स या ठिकाणी आपण बघूयात. पुढचा 4th नंबरचा चॅप्टर. आताचे 3च चॅप्टर झालेत, पण मी डिटेलमध्ये सांगतोय, कारण डिटेलमध्ये सांगणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे चांगले मार्क पडले पाहिजेत असं मला वाटतंय. जीएसटी मध्ये मित्रांनो काही गोष्टी बघा, तुम्हाला काही गोष्टी इथं पुस्तकामध्ये नसल्या तरी इथं तुम्हाला असतायत. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, जीएसटी मध्ये, चला ये रे बाबा लवकर. याच्यातले आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट, बघा, हे प्रॅक्टिस सेट मधलेच क्वेश्चन्स आपण बघूयात. प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला हे पहिले 2 क्वेश्चन्स जरा याच्याकडे लक्ष द्या. सीजीएसटी काढायचा असतो, एकदम सिंपल आहे आपल्याला प्रश्न हे दोन्ही. तर सीजीएसटी काढा, सीजीएसटीचा रेट, म्हणजे जीएसटीचा रेट दिलाय, तर सीजीएसटीचा रेट किती असेल, एसजीएसटीचा रेट किती असेल, हे तुम्हाला काढता, हे तुम्हाला माहिती आहे.
एखाद्या गोष्टीवर जीएसटीचा रेट 12%. आता इथे हे क्वेश्चनच बघू. पॉवर मेडिकल सप्लायज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन. ओके, द रेट ऑफ जीएसटी 12%. म्हणजे काही मेडिसिनवरचा रेट ऑफ जीएसटी 12% आहे. तर रेट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी किती असेल? बघा मित्रांनो, जीएसटीचा जर रेट 12% असेल तर सीजीएसटी आणि एसजीएसटीचा रेट किती असेल? सीजीएसटी आणि एसजीएसटी यांचा रेट याच्या हाफ असतो. 6% आणि 6% असणार. म्हणजे एखाद्या वस्तूवर जीएसटीचा रेट जर का 12% असेल तर त्या वस्तूवरचा सीजीएसटी 6%, एसजीएसटी 6% असणार आहे. कारण जीएसटी हा 2 भागांमध्ये डिवाइड केला जातो. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे स्टेट म्हणजे राज्याकडे जातो, सेंट्रल म्हणजे केंद्राकडे जातो. ओके, तर अशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हा रिअल पेंट वाला एक क्वेश्चन आहे हा. आणि तुम्हाला सांगतो एक क्वेश्चन आहे की हा टॉय वाला क्वेश्चन 2-3 वेळा परीक्षेला विचारलाय, आकडा बदलून विचारला गेला, आकडा बदलून. त्याच्यामुळे या टॉय वाल्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं थोडंसं. आणि त्याच्यानंतर यावर्षी मला कुठला प्रश्न जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर म्हटलात तर 6 नंबरचा क्वेश्चन एकदम आयएमपी 4 मार्काला जर हा आला तर तुम्हाला येऊ शकतो. कारण कधी कधी याच्यामधला बघा 6 गोष्टी आहेत, 4 मार्काला प्रश्न हा येऊ शकतो. ओके, त्यामुळे या प्रश्नाकडे जरा लक्ष द्या चांगल्या प्रकारे. आता आपण पुढे जाऊयात की या चॅप्टर मध्ये आणखी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट आहे, तो म्हणजे पुढचा. ओके, याच्यामध्ये तुम्हाला पेएबल जीएसटी काढायचं असतं. आता बघा इथं पेएबल जीएसटी, या पेएबल जीएसटी मध्ये काय माहितीये का? पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन, पहिला, दुसरा आणि तिसरा, बस हे 3 क्वेश्चन जरा चांगले काढा. तिघांपैकी एखादा क्वेश्चन आपल्याला पेएबल जीएसटीच्या संदर्भात येऊ शकतो. ठीक आहे, त्यातला त्यात हा इम्पॉर्टंट आहे, 3 मार्काला ऍक्टिव्हिटी बेस मध्ये टाकला जाऊ शकतो, याला थोडंसं आकडे वगैरे बदलून. ओके, यानंतर पुढे बघा पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे त्या प्रॅक्टिस सेट मध्ये काही क्वेश्चन्स आहेत, आपण बघू. पुढचा प्रॅक्टिस सेट जो आहे तो शेअरशी रिलेटेड आहे आणि यातले एक काही क्वेश्चन जे आहेत ना ते आपण बघू जरा एकदम. हा, आता यातला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो मित्रांनो तुम्हाला. हा क्वेश्चन नंबर 6 बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा येऊन गेला की रेट ऑफ रिटर्न. भाऊ, रेट ऑफ रिटर्न काढायला तुम्हाला 101% प्रश्न विचारला होता, 101%. रेट ऑफ रिटर्न काढता आला पाहिजे. हा प्रश्न आकडे बदलून येऊ शकतो, पण रेट ऑफ रिटर्न तुम्हाला येणार. लक्षात घ्या, रेट ऑफ रिटर्न तुम्हाला येऊ शकतो. डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. रेट ऑफ रिटर्न काढायची तयारी ठेवा, प्रश्न आपल्याला येतो. पुढे बघा, पुढचा बघा, याच्यामध्ये जर 4.3 चा जर विचार केला तर 4.33 मध्ये हा पहिल्या नंबरचा क्वेश्चन. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याकडे रेट ऑफ रिटर्न मी तुम्हाला सांगितलं मगाशी, रेट ऑफ रिटर्नची तयारी करा, हा पण तसाच क्वेश्चन आहे. हा 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो, आणि 3 नंबरच्या क्वेश्चन नंतर हा 4 नंबरचा क्वेश्चन. कसा 1, 3 आणि 4 या क्वेश्चन कडे जरा लक्ष द्या थोडंसं. ठीक आहे, याच्यानंतर 1, 3, 4 आणि त्याच्यानंतर मग पुढे बघा हा पुढचा प्रॅक्टिस सेट बघा. पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे त्या पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये ये बाबा, लवकर लवकर लवकर. शेवटचा प्रॅक्टिस सेट आपला. त्या शेवटच्या प्रॅक्टिस सेट मध्ये काही गोष्टी आहेत बघा. मार्केट हे 2, पहिला, दुसरा आणि तिसरा, पहिला, दुसरा आणि तिसरा या 3 प्रश्नांकडे लक्षात घ्या. आणि हा चौथा, 4ही प्रश्न करा. पहिले 2 तर लय सोपे आहेत. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय? मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज 200 आणि ब्रोकरेजचा रेट 0.3 आहे. देन फाइंड द परचेस व्हॅल्यू. इथं परचेस व्हॅल्यू विचारले. एका वर्षी तुम्हाला पण आकडा बदलणार बरं का. इथं 200 च्या ऐवजी वेगळा काहीतरी आकडा असेल, इथं 1000 च्या ऐवजी वेगळा काहीतरी आकडा असेल. आणि इथं विचारलंय परचेस व्हॅल्यू. पण तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला सांगतील की फक्त ब्रोकरेज काढा, परचेस व्हॅल्यू जाऊ द्या खड्ड्यात. एका वर्षी फक्त ब्रोकरेज काढा असा प्रश्न विचारला होता. मग नुसता ब्रोकरेज काढा जरी आला ना तरी आपल्याला तो हे करता आला पाहिजे. ठीक आहे, आणि हा जास्त इम्पॉर्टंट, हा एका वर्षी परीक्षेला येऊन गेलाय 4 मार्काला थेट. ओके, यावर्षी पण येऊ शकतो. पुढे आपण जाऊ. आता मला याच्यामधल्या 2 गोष्टी मला तुम्हाला खूप आवर्जून सांगायच्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट 2 प्रश्न. या 2 मध्ये ना हा जो प्रश्न आहे ना हा आतापर्यंत 3-4 वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलाय की इन द फॉर्मॅट ऑफ जीएसटी देअर आर डॉट डॉट अल्फा नंबर्स. किती नंबर असतात? अल्फा 15 नंबर. जीएसटी नंबर जो आहे तो 15 नंबरचा असतो. याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आहेत. तर या जीएसटी नंबर मध्ये जे 15 नंबर डिजिट असतात त्याच्यातला पहिला स्टेट कोड असतो 27 आणि त्याच्यानंतर असतो पॅन कार्ड नंबर, जसं की BDBPC 2922Q असा. ओके, आणि त्याच्यानंतर 3 नंबर जे असतात ना 2, 3, 4 हे बाय डिफॉल्ट असतात. असे 15 नंबर असतात. याच्यामध्ये हा स्टेट कोड किती डिजिटचा असतो? 2 डिजिटचा. एक प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो यावर्षी, स्टेट कोड किती डिजिटचा असतो? पुस्तकात नाहीये विचारलेला प्रश्न, पण 2 डिजिटचा असतो. किंवा महाराष्ट्राचा स्टेट कोड काय? महाराष्ट्राचा स्टेट कोड 27 आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही दुकानात जा, प्रत्येक दुकानाचा जो जीएसटी नंबर असतो त्याच्या सुरुवातीला 27 आकडा असतो. तुम्ही बघा जाऊन 27, महाराष्ट्राचा स्टेट कोड 27 असा येऊ शकतो.
पॅन नंबर किती आकडे असतो, तर हा पॅन नंबर 10 आकडे असतो. पॅन नंबर किती डिजिटचा असतो, तर 10 अल्फा डिजिटचा असतो. असाही प्रश्न येऊ शकतो, पॅन नंबर किती डिजिटचा आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मला वाटतोय हा प्रश्न IMP आहे. तारीख लक्षात घ्या. जीएसटीची सिस्टीम कधीपासून सुरू झाली, तर 1 जुलै 2017. आकडा लक्षात घ्या. जीएसटीची सुरुवात कधीपासून सुरू झाली, 1 जुलै 2017. 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो, मल्टिपल चॉईस किंवा 1 मार्काला. अजूनपर्यंत आला नाही, एवढा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आला नाहीये म्हणून इम्पॉर्टंट आहे. जे प्रश्न आले नाही ना मित्रांनो, त्याच्याकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे. काही प्रश्न असतात की जे रेग्युलर येतात, जसं की तुमचे फॅक्टरायझेशन मेथड, तुमची फॉर्म्युला मेथड, क्रेमर्स रूल हे विचारणं गरजेचं आहे. पण इतर काही प्रश्न जे आहेत ना, ते रॅन्डमली विचारले जातात कधी कधी. त्याच्यातला हा प्रश्न यावर्षी विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, पुढचा जो आपला 5th नंबर, बाबा 5th नंबर प्रोबॅबिलिटी. मित्रांनो, प्रोबॅबिलिटी जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर आपल्याला जवळपास 8 मार्काला आहे. पण या चॅप्टर मध्ये ना मित्रांनो, इतका सोपा आहे ना, खूप सिंपल आहे. या चॅप्टर मध्ये तुम्ही काय करायचंय, की या चॅप्टर मध्ये तुम्ही सगळे जे सॅम्पल स्पेस आहेत ना, ते पहिले नीट समजून घ्यायचे. सगळे सॅम्पल स्पेस. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, थांबा, या सॅम्पल स्पेस जवळ वरती आपण येऊयात. 5.1 जाऊ द्या, इतका इम्पॉर्टंट नाहीये. हे बघा, हा सॅम्पल स्पेस बघा. याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या, 1 कॉइन टॉस केल्यावर सॅम्पल स्पेस, 2 कॉइन, 3 कॉइन, 1 डाय, 2 डाय, हे 5 सॅम्पल स्पेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. याच्यावर डायरेक्ट तुम्हाला कधी कधी 1 मार्कला 2 मार्कला क्वेश्चन विचारला जातो, की 1 कॉइन टॉस केला तर काय सॅम्पल स्पेस येईल, 2 कॉइन टॉस केल्यावर काय सॅम्पल स्पेस येईल, या प्रकारचे क्वेश्चन येतात. 1 डाय टॉस केल्यावर काय सॅम्पल स्पेस येईल, 2 डाय टॉस केल्यावर काय सॅम्पल स्पेस येईल. हा चार्ट आहे ना, सगळा नीट करा, कारण याच्यात सगळे इम्पॉर्टंट सॅम्पल स्पेस दिलेत. ओके, आता आपण जाऊयात प्रॅक्टिस सेट कडे. काही या प्रॅक्टिस सेट मध्ये जर बघितलं तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, हा बघा, हा नंबर, हा जो सेकंड आणि थर्ड नंबरचा क्वेश्चन, सेकंड नंबरचा क्वेश्चन, आणि हे 3 प्रश्न नीट करा, पहिला, तिसरा आणि चौथा. हे 4ही प्रश्न तुम्ही जरा नीट करा, कारण एका वर्षी हा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय. या दोघांपैकी एक या वर्षी येऊ शकतो, पण जास्त मला शक्यता या प्रश्नाची वाटते, 2 मार्काला आला तर. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया थोडस. पुढचा बघा, आता बघा, काही मी तुम्हाला सॉल्व्ह केलेल्या एक्झाम्पल मधले प्रत्येक प्रकारचा एक एक क्वेश्चन मी तुम्हाला देतो. बघा, आता हा बघा, इथे तुम्हाला 2 कॉइन आर टॉस, हा जो प्रश्न आहे याच्याकडे जरा लक्ष द्या. सॉल्व एक्झाम्पल आहे 2 कॉइन टॉस, प्रत्येक प्रकारच्या याच्यावरचा क्वेश्चन, पेज नंबर याच्यावरती. त्याच्यानंतर अ बॅग कंटेन 50 कार्ड, हा जाऊ द्या. इथे बघा, इथे आपल्या हा बघा, समिती, एक समिती आहे बॉईजची वगैरे, हा एक क्वेश्चन जो आहे याच्यावरती एक लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे. एखादी समिती बनवायला आपल्याला प्रश्न येतो, हा इम्पॉर्टंट आहे. सगळे पुस्तक तुम्ही सोबत घेऊन चला. त्याच्यानंतर अ 2 डायज रोल, हा एक क्वेश्चन बघा, 2 डायज रोल वाला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, याच्याकडे जरा लक्ष द्या. 2 डायज आर रोल्ड, राईट अ सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट वगैरे या सगळ्यांचे तुम्हाला लिहायचे आहे. 2 डाय वाला झाला. त्याच्यानंतर इथे बघा, प्रॅक्टिस सेट 5.3 मधले जास्तीत जास्त प्रश्न करा मित्रांनो. माझं मत असं आहे की 5.3 आणि 5.4 दोन्ही चांगले करा, कारण सगळे प्रश्न तुम्ही केले तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. पण त्यातल्या त्यात मी इम्पॉर्टंट काही क्वेश्चन तुम्हाला देतो. 1 डाय रोल, हा जो क्वेश्चन आहे याच्याकडे जरा लक्ष द्या. पहिला क्वेश्चन यामधला, दुसरा जाऊ द्या, पहिल्या क्वेश्चन कडे जास्त लक्ष द्या. ओके, त्याच्यानंतर 3 कॉइन टॉस वाला हा एक क्वेश्चन आहे, हा एक इम्पॉर्टंट आहे. आणि हा एक इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, 0 1 2 3 4 5. इथं काय दिलंय, 2 डिजिट नंबर आर फॉर्म युजिंग डिजिट 0 1 2 3 4 विदाउट रिपीटिंग. विदाउट रिपीटिंग आहे, कधी कधी विथ रिपीटिंग सुद्धा येऊ शकतो. विथ रिपीटिंग सुद्धा येऊ शकतो. विथ रिपीटिंगची सुद्धा तयारी ठेवायची. विदाउट रिपीटिंग म्हणजे 11 22 नाही चालणार, 11 नाही चालणार, 22 नाही चालणार, 33 नाही चालणार, 44 नाही चालणार. पण विथ रिपीटिंग असेल ना, तर हे नंबर पण इथं आपल्याला सॅम्पल स्पेस मध्ये चालतील. त्याच्यामुळे याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा 6वा क्वेश्चन, 1 कॉइन आणि 1 डाय टॉस केला तर काय मिळणार, हा एक आपल्याला क्वेश्चन या ठिकाणी करायचा आहे 6 नंबरचा. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा जो काय आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 1 कॉइन टॉस, जाऊ द्या, 1 डाय रोल देन प्रोबॅबिलिटी. त्याच्यानंतर इथं अ कार्ड, हा बघा, हा पत्त्याचा जो क्वेश्चन आहे, पत्त्यांवाला क्वेश्चन, अ कार्ड इज ड्रॉ फ्रॉम वेल शेपर्ड पॅक, पत्त्यांचा क्वेश्चन. हा एक जरा थोडासा व्यवस्थित करा, यांच्याकडे लक्ष द्या. आणि हा स्ट्रॉबेरी वाला क्वेश्चन एक बघा, 4th नंबरचा सॉल्व एक्झाम्पल मधला स्ट्रॉबेरी वाला क्वेश्चन, की काही 5 स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे, 6 कॉफी चॉकलेट आहे, तर या चॉकलेट वाला प्रश्न एका वर्षी येऊन गेला होता, या वर्षी पण शक्यता आहे. बघा, पुढे जाऊयात. 5.4, 5.4 मध्ये बघा, हा 5.4 मध्ये बघा, याच्यामध्ये 3 नंबरचा आणि 4 नंबरचा क्वेश्चन करा. ओके, इथे दिले विथ डिजिट
विदाउट रिपीटिंग नका, हा नाही केला तरी चालेल, कारण विदाउट रिपीटिंग वाला आपण मग ऑलरेडी क्वेश्चन बघितलेला आहे. ठीक आहे, याच्यातला हाच केला तरी चालेल. मी प्रत्येक प्रकारचा एक एक 2-2 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. आता याच्यामधले हे जे प्रॉब्लेम सेटमध्ये जे तुमच्याकडे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात ते आपण सगळेच केले पाहिजेत, हे मी तुम्हाला मागे सांगितलंय. इथे बघा बास्केटबॉल प्लेअर वाला आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला यातले काही क्वेश्चन्स जे आहेत ते जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बघा हा बास्केटबॉल वाला क्वेश्चन आणि हॉकी वाला क्वेश्चन, हे 2 क्वेश्चन जरा बघा, दोघांमधला एखादा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. याच्यानंतर हे बलून वाले पण क्वेश्चन्स आपल्याला बऱ्याचदा येतात. ह्या बलूनच्या ऐवजी काय काय येऊ शकतं, बलूनच्या ऐवजी पेन येऊ शकतात. बलून बघा हे वेगवेगळ्या रंगाचे बलून आहेत, त्याच्याऐवजी पेन येऊ शकतात किंवा बॉल येऊ शकतात, एवढं लक्षात घ्या. तर त्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला आले पाहिजेत. त्याच्यानंतर हा 7 नंबरचा क्वेश्चन जो आहे, 7 नंबरचा क्वेश्चन, हा क्वेश्चन आला तर 3 मार्काला 2 मार्काला तुम्हाला येऊ शकतो. ओके, आणि त्याच्यानंतर हा 9 आणि 10 नंबरचे हे 2 क्वेश्चन, 9 आणि 10 नंबरचे क्वेश्चन, हे 2 क्वेश्चन करा. ओके, झालं. आता आपण पुढे जाऊयात, आपल्याकडे पुढचा प्रॅक्टिसेस, पुढचा चॅप्टर स्टॅटिस्टिक. मित्रांनो, स्टॅटिस्टिक चॅप्टर मध्ये त्या संदर्भात आपण जर विचार केला तर या चॅप्टर मध्ये एकूण टोटल आपण जर बघितलं तर 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. याच्यातले क्वेश्चन जे आहेत ते थेट तुम्हाला ती 4 मार्काला विचारले जाऊ शकतात, 3 मार्काला किंवा 4 मार्काला. त्याच्यामुळे याच्याकडे जरा थोडंसं लक्ष द्यायचंय. आता याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक प्रॅक्टिस सेट मधला एक एक एक्झाम्पल, इम्पॉर्टंट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. तो बघा कुठे गेले बाबा ते, हा आहे बघा. इथे जर 6.1 मध्ये जर बघितलं तर 6.1 मध्ये ना 3 टाईपचे क्वेश्चन आहेत, 3 टाईपचे. पहिला मीन काढायचे फक्त, एक डायरेक्ट मेथड, स्टेप डेव्हिएशन मेथड आणि तुमचं ऍझ्युम मीन मेथड, 3 मेथड आहेत. तर याच्यामध्ये पहिला बघा क्वेश्चन आहे डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड वाल्या एका क्वेश्चनची तयारी ठेवा, पहिला क्वेश्चन करा. ऍझ्युम मीन मेथड हा एक दुसरा क्वेश्चन करा, म्हणजे ऍझ्युम मीन मेथडची तयारी होईल. मित्रांनो, इथे क्वेश्चन नका बघू, मेथड बघा. प्रत्येक मेथडचं एक एक गणित मला आलं पाहिजे चांगल्या प्रकारे, आणि ते असं आलं पाहिजे की त्या प्रकारचे आकडे बदलून कुठलंही गणित आलं तरी मी सोडवू शकतो. आणि त्याच्यानंतर याच्यातला एक शेवटचा जो एक्झाम्पल आहे तुमचा, तो एक बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप डेव्हिएशन मेथड आहे. म्हणजे प्रत्येक प्रकारचं तुमचं एक एक एक्झाम्पल झालं, म्हणजे एवढे 3 एक्झाम्पल केले तरी आपलं काम झालं. आता पुढे बघा, पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये मीडियन काढायला आपल्याला क्वेश्चन आहे. मीडियन कसा काढायचा या संदर्भातला क्वेश्चन आहे बघा. हे काही फॉर्म्युले आहेत, आपण आता प्रॅक्टिस सेट कडे जाऊयात. ओके, हा हा बघा, या मीडियन काढामध्ये मला तुम्हाला एक सांगायचं की हा जो क्वेश्चन आहे सॉल्व एक्झाम्पल मधला, हा याच्याकडे जरा लक्ष द्या. या क्वेश्चन मध्ये काय माहितीये का, कंटिन्यू क्लासेस घेतलेत. हा प्रश्न जरा लीट लक्षात घ्या. हा प्रश्न आला तर 3 किंवा 4 मार्काला येऊ शकतो. ओके, मीडियन काढा. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण काय करू, प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला काय क्वेश्चन सांगतो, आणि प्रॅक्टिस सेट मधला हा पहिला क्वेश्चन जरी केला तरी खूप झालं. प्रॅक्टिस सेट मधला हा एकच करा क्वेश्चन, झाला, संपला विषय. ठीक आहे, पहिला आणि तिसरा करा. वाटलं जर तुम्हाला चांगले मार्क अजून मिळवायचे असेल तर तिसरा करा, पण पहिला केला तरी काम झालं. ज्याला फक्त 5 व्हायचे त्यांनी पहिला करा, चांगले मार्क पाडायचे त्यांनी पहिला आणि तिसरा करा. त्याच्यानंतर पुढचा जो आहे प्रॉब्लेम सेट, त्याच्यामध्ये आपल्याला मोड काढायचा आहे. त्या मोड काढायच्या प्रॉब्लेम सेट मधला बघा हा जो प्रश्न आहे, सॉल्व एक्झाम्पल, इम्पॉर्टंट आहे, याच्याकडे लक्षात घ्या. कारण इथं पण कंटिन्यू क्लास वाला क्वेश्चन आहे. हा एक क्वेश्चन करा, जो क्वेश्चन किती पेज नंबर वरती ते पण सांगतो तुम्हाला. पेज नंबर 148 वरचा मोड काढा, बरोबर. आणि याच्यातलं एक एक्झाम्पल करा. याच्यामधला मी तुम्हाला सांगतो सेकंड नंबरचा एक्झाम्पल करा, इलेक्ट्रिसिटीवरचा. ओके, हा एक एक्झाम्पल करा बस. म्हणजे प्रत्येक टाईपचा एक एक एक्झाम्पल केला ना मित्रांनो, काम झालं तुमचं, जास्त टेन्शन नाही. आणि याच्यानंतर आपला सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॅक्टिस सेट येतो, ज्याच्यामध्ये हिस्टोग्राम आहे. हिस्टोग्राम मधला बघा, हिस्टोग्राम मधला तुम्ही हा पहिला क्वेश्चन बघा आणि दुसरा करा, पहिला दुसरा, बरं का. हे 2 क्वेश्चन, आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला वाटलं तर 4th नंबरचा पण पहिले 2 केले तरी चालेल, म्हणजे आपली प्रॅक्टिस होईल. हिस्टोग्राम तुम्हाला आला 3 किंवा 4 मार्काला येतो. आणि यानंतर पुढे बघा, पुढचा एक आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. एक प्रश्न मित्रांनो, जो हा बघा, हा प्रश्न आहे ना पहिला, यातला जास्त इम्पॉर्टंट आहे. आला नाही मित्रांनो जास्त वेळा, आला तर 3 मार्काच्या क्वेश्चन मध्ये येऊ शकतो. ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न, हा चार्ट दिला जाईल, त्याच्यावरती प्रश्नांची उत्तर लिहा. 3 प्रश्न दिले जाईल, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. असे 3 क्वेश्चन तुम्हाला दिले जातील मित्रांनो, 3. ओके, त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर मग हा पहिला एक प्रश्न करा, म्हणजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढता आला पाहिजे मित्रांनो. एक क्वेश्चन असा करा की त्या प्रकारचा कुठलाही आला पाहिजे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन खूप इम्पॉर्टंट आहे. प्रश्न 4 मार्काला येतो. ठीक, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनची चांगली तयारी करून ठेवा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा जो तुमचा हा प्रश्न आहे बघा, पाय चार्ट वाला, याच्यामध्ये आपल्याला पाय चार्ट वरचे क्वेश्चन बघा. हा पहिला दुसरा, याच्यातला काय करा, पहिला दुसरा क्वेश्चन करा पाय चार्ट. पाय चार्ट काढता आला पाहिजे मित्रांनो. पाय चार्ट कसा काढायचा याची प्रॅक्टिस करा. आणि त्याच्यानंतर
पहिला दुसरा प्रश्न आणि शेवटचे 2 प्रश्न करायचे ते 5वा 6वा. पहिला दुसरा आणि 5वा 6वा एवढे क्वेश्चन्स याच्यामधले करा. आणि याच्यातल्या प्रॉब्लेम सेट मधला मी तुम्हाला एक क्वेश्चन सांगतो. प्रॉब्लेम सेट मधला 1 किंवा 2 क्वेश्चन जास्त सांगणार नाही. प्रॉब्लेम सेट मधले जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन मला जे वाटतात ते मी तुम्हाला 1 किंवा 2 सांगतो. कुठे गेले बाबा? एक होता एक प्रश्न. ठीक आहे. तो याच्यामध्ये नाहीये वाटतं. बघा हा पर्सेंटेज वाला क्वेश्चन आहे. याच्याकडे जरा थोडंसं बघा. 3 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग ठीक आहे. इथे क्वेश्चन काय असतं माहिती का? मी तुम्हाला सांगतो. इथं ऑन एन्व्हायरमेंट आहे स्टुडंट्स इन अ स्कूल प्लांटेड 120 ट्रीज. ओके. आणि इथं काय दिलं जाईल माहिती का? 20, 28 आहे आणि त्याचबरोबर 24 आहे, 22 आहे, 26 आहे. इथे तुम्हाला काय देईल माहिती का? इथं तुम्हाला दिलं जाईल की बाबा बघा 5A दिलं जाईल. ओके. आणि इथं दिलं जाईल बाबा तुम्हाला 7 या 20च्या ऐवजी 5A आणि याच्या ऐवजी 7A दिले जातील. आणि सांगितलं जाईल A ची व्हॅल्यू काढा आणि तुम्ही हा पाय चार्ट काढा. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजे किंवा तुम्हाला अशा प्रकारे पाय चार्टच्या ऐवजी हिस्टोग्राम काढा. तिथं तुम्हाला ए वगैरे अशा काहीतरी किमती दिल्या जातील. अशा प्रकारचा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. एकंदरीत हा जर तुम्ही चॅप्टर तुम्ही जर नीट बघितला, ओके, दिसतंय का सगळ्यांना व्यवस्थित? अरे जरा थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम दिसतोय. अरे हा, एकच मिनिट. ओहो, एकच मिनिट. आपण जरा इंटरनेट जरा चालू करू. बघा थोडासा नेटचा प्रॉब्लेम झाला होता या ठिकाणी. बघा आता क्लिअर दिसत असेल. येस 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 येस. ओके. चला. एकच मिनिट. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक. तर बघा या ठिकाणी आपण थोडासा इथं जरा इंटरनेटचा प्रॉब्लेम होता काही मुलांचा. पण ठीक आहे, आपण जरा कंटिन्यू करू आपला जो विषय आहे तो पटकन एकाच मिनिटात. बाकीचा जो राहिलेला पार्ट आहे तो आपण फटाफट कंटिन्यू करूयात. हा. तर बघा इथे या ठिकाणी बघा मला तुम्हाला सांगायचं की इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याकडं जवळपास आपण बराचसा पार्ट बघितलेला आहे. आपण ऑलरेडी संपूर्ण या ठिकाणी पुस्तकातले महत्वाचे प्रश्न बघितलेत. तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या असतील चांगल्या. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना. क्वेश्चन मित्रांनो विचारले जातात. तर तो कसा डिस्क्रिमिनंट सॉरी